शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे शुक्रवारी सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी उत्साहात जंगी स्वागत केलंय। दिल्लीतील राजकीय घडामोडीनंतर नाशिकमध्ये दाखल झालेल्या वाजे यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। खासदार वाजे रेल्वे स्थानकाबाहेर पडताच कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केलंय। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर हा दणाणून सोडला होता। शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच पक्षाच्या विविध संलग्न संघटनांच्या वतीने या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन करत त्यांच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले। कार्यकर्त्यांनी फुलांचे हार, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। अलीकडील राजकीय घडामोडीनंतर नाशिकमध्ये त्यांचे हे पहिलेच आगमन असल्याने शिवसैनिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। नाशिकचा खरा राजा राजाभाऊ वाजे अशा घोषणांनी परिसर दमदमून गेला होता। या स्वागत सोहळ्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी काळातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काय सांगाल, आज तुमचं शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केलंय? मी माझं कर्तव्य पार पाडले आणि त्याचीच पावती याची आहे की आज सर्व शिवसैनिक, सर्व ज्येष्ठ नेते, सर्व तरुण सहकारी उपस्थित राहून माझं स्वागत केलं। बऱ्याच आमिष दाखवले गेले तुम्हाला, यानंतर काय सांगाल? मी पहिल्यापासून सांगितलं की मला कोणतंही आमिष दाखवलं नाही, मला कोणी भेटलं नाही आणि मी कोणाला भेटलेलं नाही। गेल्या अनेक दिवसापासून अफवा होत होता की राजा शिंदे गटात जाणार आहे। त्या अफवा ठरल्या, मला वाटतं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। जे गेले त्यांना काय हे करतात? नाही, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु मी जिथं आहे तिथं आनंदात आहे, सुखी आहे, एवढंच मी सांगू इच्छितो। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।